नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मुंबईतील BKC येथील MMRDA ग्राउंडवर जेन ओ पिक्सल अँड प्ले अँड ग्लोबल ई स्पोर्ट गेम या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकारने राज्याला गेमिंग आणि क्रिएटर इकॉनॉमीमध्ये अग्रस्थानी नेण्याचा स्पष्ट संदेश दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की राज्य शासन गेमिंग, डिजिटल कंटेंट, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सक्षम वातावरण निर्माण करत आहे. विशेषतः क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करून मजबूत इकोसिस्टीम उभारण्यावर भर दिला जात आहे. राज्य सरकारच्या AVGC म्हणजेच ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग, कॉमिक्स धोरणांमुळे या क्षेत्राला चालना मिळत असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटर टेक्नॉलॉजी स्थापन करून युवकांना आधुनिक शिक्षण देण्याची योजना राबवली जात आहे. तसेच हब अँड स्पोक मॉडेलद्वारे राज्यभर प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाणार आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीबाबत मोठी प्रगती करत राज्यातील सुमारे 70% गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील 2 ते 3 वर्षात प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस असून यामुळे गेमर्सना लॅग फ्री अनुभव मिळणार आहे. याशिवाय नवी मुंबई विमानतळाजवळ 50 एकर जागेवर अत्याधुनिक कंटेंट क्रिएटर कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र डिजिटल कंटेंट आणि ई स्पोर्ट्स हब म्हणून विकसित होण्यास मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, जेनओचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर आणि ग्लोबल ई स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष पॉल फॉस्टर उपस्थित होते. हा उपक्रम महाराष्ट्राला गेमिंग, ई स्पोर्ट्स आणि क्रिएटर इकॉनॉमीमध्ये जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.